नमस्कार मित्रांनो, आपण तर आजचा प्रिव्ह्यू पाहिलाच असेल तर प्रिव्ह्यू कसा म्हणून नक्की कमेंट सांगा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल गर्ल बीटवरती आणलेला व्हिडिओ तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पाहिलाच असेल तर प्रिव्ह्यू कसा म्हणून नक्की कमेंट सांगा मित्रांनो. तर एकदम हाय ट्रेंडिंग व्हिडिओ चाललेला आहे. तुम्ही प्रिव्ह्यूला सॉन्ग थोडंसं क्रॅक असतो त्यामुळे सॉन्ग थोडंसं अलग करण्यात येतो, त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून आपल्या व्हिडिओकडे ओढ घ्या. तर पाहू शकतो मित्रांनो, इथं तुम्हाला VPN ऑन करून घ्यायचं म्हणजे कनेक्ट करून घ्यायचं. मी कनेक्ट केलेलं आहे. कॅपकट ओपन करून घ्यायचं मित्रांनो, म्हणजे कनेक्ट केल्यानंतरच न्यू प्रोजेक्टवर टच करा मित्रांनो. फोटोमध्ये जा, फोटो तर तुम्हाला दिलेला आहे, पाहू शकता हा फोटो आहे तो. ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फोटोचा जो शेवटचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आणि शेवटचा जो फोटो आहे तो वळून घ्यायचा आणि काय करायचं आहे, पहिले रेशो बरोबर ॲड करून घ्यायचा 90 आणि फुल करून घ्या. फुल केल्यानंतर एवढं ॲडजस्ट होईल मित्रांनो. ॲडजस्ट झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, ॲड ऑडिओ करायचा, एक्स्ट्रा ऑडिओ करायचा आणि जो तुम्हाला व्हिडिओ दिला आहे प्रिव्ह्यूमध्ये होऊ शकता हा आहे 19 मिनटाचा, तो ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर मित्रांनो सॉन्गबरोबर ॲडजस्ट करून घ्या आणि जिथपर्यंत सॉन्ग आहे तिथपर्यंत घ्या आणि बाकीचा फोटो स्प्लिट करून कट करून घ्या. पाहू शकता मी डिलीट केला. डिलीट केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे, तुम्हाला ओव्हरली दिली असेल ॲड ओव्हरली करून घ्या मित्रांनो. पाहू शकता म्हणजे तोच व्हिडिओ थोडासा स्मॉल करूया. पाहू शकता स्मॉल केल्यानंतर मित्रांनो आता पाहू शकता एवढा कोपऱ्यात बसून दिलेला आहे. याचा सॉन्ग थोडासा बंक करून द्या असा, म्हणजे कॉपीराइट होणार नाही. पाहू शकतो मित्रांनो बॅक घेतो. आता बॅक घेतल्यानंतर म्हणजे सॉन्गवर टच करतो मी आणि स्क्रोल करून थोडंसं बीटवर जातो. बीटवर गेल्यानंतर पहिला बीट कुठं लागतो मित्रांनो हे माहीत घेऊन घ्यायचं. जिथं फ्लॅश चमकतो तिथं घेऊन घ्यायचा. ते फ्लॅश चमकला ते काय इथं अजून एक छोटा आहे. पाहू शकतो इथे गोंधळ होऊ शकतो मित्रांनो, एवढा छोटा एक आणि मग इथे एक छोटा आहे, इथं नाही आहे, इथं आहे. इथे एक आहे, इथे एकदम स्मॉल एकदम बीट दिलेली आहे, त्याच्यापासून तुम्ही बरोबर ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. पाहू शकता स्मलो इथं आहे नाही, हा समजून घ्या मित्रांनो. इथं लागतो, इथं पण लागतो आणि इथं लागतो. थोडंसं तुम्ही पाहून घ्या. इथे एक लागतो, पाहू शकतो म्हणजे तुम्ही चेंज झाल्यानंतर बरोबर ॲडजस्ट लागलेला आहे. म्हणजे एक फ्लॅश चमकला, ते एक चमकणार. इथून एक दुसरा घेतो मी. इथून छोटे बीट आहे, छोटे बीट झाल्यानंतर ना इथून मोठा बीट आहे. तर पाहू शकता छोट्या बीटला आता थोडंसं ॲडजस्ट अंतर ठेवून बरोबर ॲडजस्ट करून घेऊ. हे एवढं मित्र थोडंसं अंतर कमी करून घेऊ आपण. एवढं ठेवून ॲडजस्ट झालेलं आहे अंतरचा. ॲडजस्ट झाल्यानंतर मित्रांनो हे पाहू शकता ह्या स्पीडचा लागल्यानंतर ना इथे डबल दुसरा इफेक्ट लागतो. इफेक्ट लागल्यानंतर ना स्क्रोल करतो. स्क्रोल केल्यानंतर इथे एक फ्लॅश चमकतो, ते घेऊन घेतो. इथे एक लागतो, इथे एक डबल लागतो, इथे एक डबल लागतो. एवढं कंप्लीट झालं मित्रांनो. आता काय करायचं, इथं फोटोवर टच करायचं मित्रांनो बरोबर बीटवर लावून आणि स्पीडचं बटन दाबून माझ्यातून फोटो कटआउट करायचा आहे. पुरं ॲडजस्ट करून पाहू शकता.
मेन बरोबर आपल्या बीटच्या हिशोबानं करावं लागतं. पाहू शकता आता इथून एक एक बीट लागतो. स्मॉलमधला आहे ती बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं मित्रांनो. पाहू शकता मी बरोबर बीटच्या हिशोबानं घेऊन राहिलो. तुम्ही पण तसंच घ्या, नाही तर व्हिडिओ थोडा चुकू शकतो. तेवढंच नंतर मित्रांनो आता काय करायचं आहे, तेव्हा मायनसचं बटन दाबायचं, लाईट इफेक्टमध्ये जायचं आणि इथून तुम्हाला फ्लॅश दिसत असेल, फ्लॅशची जो रेशो आहे तो 0.1 सेकंडवर करून घ्यायचा आणि अप्लाय टू ऑल करून घ्यायचा. अप्लाय टू ऑल केल्यानंतर सगळ्या इनपुट लागून जाईल, म्हणजे तुम्हाला एक एक लावायची काही जरूरत नाही. तर एवढं झालं तर मित्रांनो आता काय करायचं, थोडं झूम करायचं. पाहू शकता हा फोटो पहिले झूम होऊन जातो. तर काय करायचं, फोटो टच करायचं, ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जायचं आणि इथून तुम्हाला रिस्टोर लेप म्हणून दिसत असेल तो घेऊन घ्या. घेतल्यानंतर तुम्हाला समोरचा यायचं आणि इथून तुम्हाला ॲनिमेशनमध्ये जायचं. रॉक व्हर्टिकली नाही तर हॉरिझॉन्टली घेऊ शकता आणि जी लेंथ वाढवून घ्या. वाढवल्यानंतर डबल तोच घ्यायचा, डिस्टॉर राईट. तर इथं लेफ्ट आहे, इथं थोडं स्क्रॉल केल्यानंतर राईट दिसून जाणार, तो पण घेऊन घ्या आणि थोडं समोर या डबल आता इथं पाहू शकता एवढा झाला आहे. इथं आता तुम्हाला स्केच अँड डिस्ट्रॉय असेल तो घेऊन घ्या. एवढं झालं तर मित्रा आता डबल एक पार्ट कॉम्बोमधला म्हणजे इनमधला आहे तो रॉक हॉरिझॉन्टली घेऊन घ्या आणि इथून डबल ड्रॉप म्हणजे डिस्ट्रॉय घेऊन घ्या. आता इथं हे मेन रेशोचं जे आहे ते लक्षात ठेवले पाहिजे. इथून तुम्हाला स्लाईड अँड वेव्ह घेऊन घ्यायचं आहे. इथून तुम्हाला स्केच अँड डिस्ट्रॉय घेऊन घ्यायचं आहे. बरोबर ॲडजस्ट लागल्यानंतरच तसं एकदम झूम झाल्यानंतर ना डबल डिस्ट्रॉयचं घ्यायचं आता इथं आणि इथून थोडंसं पेंड्युलम घ्यायचं आपल्याला. कॉम्बोमध्ये जाऊन पाहू शकतो झूमचं बटन दाबलं, कॉम्बोमध्ये जाऊन पेंड्युलम वन घेतल्यानंतर नाही इथं डबल डिस्ट्रॉयचं आपल्याला घ्यायचं आहे. ॲनिमेशन जायचं, कॉम्बोमध्ये डिस्ट्रॉय करून घ्यायचं आणि इथून जे इनमधली इफेक्ट आहे पाहू शकता, रॉक व्हर्टिकली, रॉक हॉरिझॉन्टली, रॉक व्हर्टिकली, रॉक हॉरिझॉन्टली एवढ्या इफेक्ट लागल्यानंतर ना डबल आपल्याला डिस्ट्रॉय घ्यायचं आहे. पाहू शकतो कॉम्बोमध्ये जातो आणि डिस्ट्रॉय घेतो. डिस्ट्रॉय घेतल्यानंतर ना थोडं स्क्रोल करतो आणि जो दुसरा इफेक्ट आहे तो कॉम्बोमध्ये जाऊन स्केच अँड हे जायचं आहे. तर पाहू शकता दुसरा इफेक्ट आहे आपल्याला काय करायचं, कॉम्बोमध्ये जायचं डबल. तर तुम्हाला उंबल दिसत असेल, उंबल दिसल्यानंतर ना थोडं स्क्रोल करायचं, इथं रॉक व्हर्टिकली म्हणून घ्यायचं. पाहू शकता बरोबर ॲडजस्ट होणार. ॲडजस्ट झाल्यानंतर ना डबल डिस्ट्रॉयचं घ्यायचं आपल्याला कॉम्बोमध्ये जाऊन आणि शेवटचा इफेक्ट आहे डिस्ट्रॉय आणि स्केच. पाहू शकता एवढं झालं तर मित्र आता काय करायचं आहे, झूम करायचं. झूम केल्यानंतर ना तर तुम्हाला बॅक घ्यायचं आहे. इथं तुम्हाला इफेक्टचं दिसेल ऑप्शन, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर मित्र आता पाहू शकता व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, तुम्हाला माहीतच असेल. तुम्हाला हॉलो बलर घेऊन घ्यायचा पहिले, ते आला नसेल, हा टच केला मी आला आणि जी एवढी लेंथ आहे तेवढीच घ्या मित्रांनो, बाकीचं एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. आता ह्या जास्तीचं लेंथ आहे हे कट करून घ्यायचं आहे आणि इथून तुम्हाला थोडंसं इथून व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. इथे तुम्हाला स्क्रोल करून ट्रेंडिंगवर दिसणार तुम्हाला कॉलीचा स्पार्क म्हणजे स्पार्करचा एक व्हिडिओ आहे तो घेऊन घ्यायचा आहे. जे थर्ड पार्टी होणार आहे ते अलग होणार आहे. तुम्हाला इथून थर्डचं घ्यायचं म्हणजे मिरर थर्ड असं दिसणार तुम्हाला स्क्रोल करता वेळेस. मिरर 3 लेअर हे बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं मित्रांनो, जेवढी लेंथ आहे तेवढी. आणि इथून तुम्हाला बॉडी पिकमध्ये जायचं आहे. बॉडी पिकमध्ये ग्लोईंग लाईन्समधून तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर ना एक इफेक्ट भेटून जातो, टोम्बल फ्लेम्स म्हणून आहे, तो घेऊन घ्यायचा ॲडजस्ट. आणि इथून तुम्हाला बटरफ्लायचं घ्यायचं आहे, थोडंसं व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटणार तो बटरफ्लाय. आणि इथून 3 लेअर पाहू शकता, मिरर 3 लेअर पण घेऊन घेतो मी. इथून आपल्याला स्पीडचं घ्यायचं आहे, तो डबल पाहून घ्या. आता व्हिडिओ इफेक्टमध्ये थोडं स्क्रोल करतो आणि स्पीड फिकर म्हणून असा ऑप्शन भेटणार, टच करून घ्यायचा. जेवढं पार्ट आहे तेवढंच घ्यायचं आहे. इथून तुम्हाला एक बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईन्सच्या ह्याच्यात स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर ना बॅकग्राऊंड म्हणजे इथून थोडंसं पाहून घ्यायचं.
ट्रॉली फ्रेमच घ्यायचं एक डबल ॲडजस्ट करून. बरोबर इफेक्ट लागून जाणार. जेवढा आहे तेवढाच पार्ट ठेवून द्यायचा आणि इथून तुम्हाला स्पीड डबल एकत्र घ्यायचं आहे. पाहू शकता मी बॉडी व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचो. स्पीड फिकल बरोबर ॲडजस्ट करून जेवढा पार्ट आहे तेवढा घेतो मी आणि इथून बरोबर स्पार्कल घ्यायचं आपल्याला. इथं स्क्रोल करायचं खाली, स्पार्कल भेटत स्पार्कल घेऊन घ्या आणि इथून मिरर 3 लेअर दिसत असेल ते घेऊन घ्या. एक मिरर 3 लेअर कुठपर्यंत येते हे पाहून घ्यायचं मित्रांनो. इथपर्यंत येतात आणि बाकीचा एंड पार्ट काहीच नाही करायचा आहे. तर स्पार्कल थोडासा वाढवून घे मित्रांनो, थोडंसं ॲडजस्ट होत असेल तर त्याच्यावर बरोबर झूम होऊन जाणार. पाहू शकता एवढं सोप्या पद्धतीने मित्रांनो आपला व्हिडिओ कंप्लीट होऊन जातो. कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर एक्सपोर्ट करायच्या पहिले मित्रांनो क्वालिटी घ्यायचं आणि जो ओव्हरली वापरली ते डिलीट करून टाका, नाहीतर व्हिडिओमध्ये ओव्हरली होऊन जाईल. पाहू शकता व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. का जर नक्की कमेंट करा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक.